मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऑफिसमध्ये कलीबरोबर जीवाचे भांडण झालेले असते. तो कली त्याची माफी मागतो आणि बोलतो, मला माफ करा, मी चुकून तुमच्याविषयी आणि तुमच्या पत्नीविषयी बोलून गेलो. आणि तेव्हा जीवा देखील बोलतो, मी आता सर्व विसरून गेलो आहे. आणि तो व्यक्ती त्याच्यापुढे मैत्रीसाठी हात पुढे करतो. तेव्हा जीवाला नंदिनीचे बोलणे आठवू लागते. जर तुम्ही एखाद्या पुढे मतेचा हात केला तर तो मैत्रीचा हात पुढे लगेच करेल. आणि जीवा देखील त्याला शेक हँड करून मिठी मारतो, त्याला माफ करतो. त्यानंतर आपण पाहतो, घरी आल्यानंतर जीवा हा अतिशय आनंदित असतो आणि तो नंदिनीला उचलून घेतो आणि बोलतो, आज मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक संधी मिळाली आहे. आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित होते. जीवा हा पुढे बोलतो, परंतु जाम टेन्शन देखील आलं आहे. तेव्हा नंदिनी ही एक बॉल घेते आणि बोलते, टेन्शनला या बॉलप्रमाणे कॅच करायला शिका. तर तिकडे आपण पाहतो, पार्थने आपल्या रूममध्ये अतिशय सुंदररीतीने सजवलेली असते आणि ती रूम पाहून काव्यही त्याला विचारते, देशमुख हे काय केलं आहे तुम्ही? तेव्हा पार्थ बोलतात, आज तुमच्याबरोबर मला मूड डेटला जायचं आहे, त्यासाठी हा सेट आहे. पार्थ सोबत मूवीचीच पॉपकॉर्न असे बोलून तो तिला पॉपकॉर्न देखील खायला देतो आणि काव्यही तो पॉपकॉर्न आपल्या तोंडामध्ये पकडते आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तेव्हा काव्यही पार्थला किस करण्यासाठी त्याच्या जवळ जाते आणि दोघेही एकमेकांना किस करतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ, काव्य, त्याचबरोबर नंदिनी व जीवा यांच्यामध्ये कशा प्रकारे प्रेम वाढीस लागणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.